सर्वांना नमस्कार. डीएम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मुळामध्ये जाहिरात पब्लिश झालेली आहे शिक्षक भरती 2025च्या उद्देशाने. आणि यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न होता की एसटी पेशाचा आणि नॉन पेसामध्ये एसटीच्या जागा किती आहेत. त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये पेशाच्या जागा आलेल्या आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये पेशाला जागा नाही आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीच्या किती जागा आहेत, कुठल्या जिल्ह्यावाईज. आपण सुरुवातीला आजचा व्हिडिओ बघणार आहोत तो फक्त मराठी माध्यमाच्या पेसा आणि नॉन पेसामध्ये जागा किती आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा दुसरा विषय आहे की पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी विकास विभागाच्या किती जागा आलेल्या आहेत फक्त पेसा क्षेत्रामध्ये एसटीच्या. तर हे दोन बाबी आहेत जे आपल्या व्हिडिओचा गाभा आहे. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नेमका जागा कुठे आणि कशा आहेत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सुरू करूया. स्क्रीनवरती दिसतंय एसटीचं जे जागा वाटप आहे जिल्हानी आहे ते आपण बघणार आहोत. ज्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यामधून ही आपली आकडेवारी आहे. एखाद इकडे तिकडे होऊ शकते. आता सुरुवातीला आहे ते जिल्हा, नंतर एसटी पेशा जागा आणि एसटी नॉन पेशा जागा. तर या ठिकाणी सुरुवातीचा जो जिल्हा आहे तो म्हणजे आपला नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये एसटी पेशाला जागा नाही आहेत आणि नॉन एसटी पेशामध्ये तिथेही जागा नाही आहेत. म्हणजे जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये पेशाच्या एसटी प्रवर्गाच्या आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटी प्रवर्गाच्या जागाच नाही आहेत. आणि दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे. धुळेमध्ये सेम कंडिशन आहे. एसटी पेसामध्ये जागा नाही आहेत एसटीच्या आणि नॉन पेसामध्ये सुद्धा एसटीच्या जागा नाही आहेत. म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी काय आहेत, 0 जागा आहेत. दुसरा जो जिल्हा आहे जळगाव सुद्धा पेशा क्षेत्रामध्ये येतो. तिथे 8 जागा ज्या आहेत त्या पेशा क्षेत्रामध्ये दिलेल्या आहेत आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये 68 जागा आहेत. आता हे जे विश्लेषण आहे ना मित्रांनो, ते एसटी प्रवर्गाचं आहे. इतर प्रवर्गाच्या बाबतीमध्ये आपण काढतोय. एसटी प्रवर्गाकडून जास्त या ठिकाणी मागणी होती की एसटी प्रवर्गाचं विश्लेषण सर करा. तर जळगाव जिल्हा परिषदमध्ये 8 एसटी पेशाच्या जागा आहेत आणि 68 एसटी नॉन पेशाच्या. बुलढाणा जो जिल्हा आहे तो पेशा क्षेत्रामध्ये येत नाही, त्यामुळे एसटी पेशाच्या तिथे जागा नसणं स्वाभाविक आहे. पण नॉन पेशा क्षेत्रामध्ये मात्र 61 जागा आहेत आणि ह्या ज्या जागा आहेत ह्या फक्त मराठी माध्यमाच्या जागा मी तुम्हाला दाखवते. म्हणजे उर्दू, हिंदी, गुजराती, त्यानंतर तुमचं कॅनडा, बेंगॉली, हे बाकीच्या ज्या जागा आहेत त्या याच्यामध्ये नाही आहेत. ह्या फक्त प्युअर मराठी माध्यमच्या जागा आहेत, त्याच तुम्हाला मी इथे दाखवतोय. अकोला झेडपीला दोन्ही ठिकाणी म्हणजे पेसा आणि नॉन पेसा दोन्ही ठिकाणी जागा नाही आहेत. त्यानंतर वाशिम जी जिल्हा परिषद आहे पेसामध्ये त्याच्या जागा नाहीच आहेत. मुळात वाशिम जिल्हा पेशामध्ये येत नाही. 8 ज्या जागा आहेत त्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीच्या आहेत. अमरावती जिल्हा परिषदमध्ये एसटी पेसाच्या 229 जागा आहेत आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीच्या जागा नाही आहेत. वर्धा जो जिल्हा आहे वर्धामध्ये दोन्हीही ठिकाणी जागा नाही आहेत. पेसाला पण नाही आहेत, नॉन पेसाला पण एसटीला जागा नाही आहेत. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदमध्ये नागपूर जिल्हा परिषदमध्ये तिथे पेसा नाही आहे, त्यामुळे 33 ज्या जागा आहेत ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदमध्ये तो पेसामध्ये जिल्हा नाही आहेत. 19 जागा ज्या आहेत या नॉन पेशा क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर गडचिरोली हा जिल्हा पेशा क्षेत्रामध्ये येतो, त्यामुळे तिथे 362 जागा ह्या पेशा क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये एसटीला 1 जागा आहे. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये
नॉन पेशाला फक्त 1 जागा आहे, पेशाला नाही. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये काय जादू झाली माहिती नाही, पण जिल्हा परिषदमध्ये एस-टी पेशा आणि नॉन पेशाला 0 जागा आहेत. म्हणजे तिथे जाहिरातीमध्ये एस-टी पेशा आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टी प्रवर्गाला जागा नाही आहेत. 0 जागा आहेत. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा पेशाला पण 0 आहेत आणि नॉन पेशाला पण त्या ठिकाणी 0 जागा आहेत. ज्या जागा आलेल्या आहेत त्या खुल्या वर्गाला आलेल्या आहेत. ठाणा जिल्हा परिषद जी आहे त्यामध्ये पेशा क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे 274 जागा ह्या एस-टी प्रवर्गाच्या पेशाला आहेत आणि 43 ज्या जागा आहेत ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टी प्रवर्गाच्या जागा आलेल्या आहेत. त्यानंतर रायगड हा जो जिल्हा आहे ऑब्व्हियसली तो पेशामध्ये येत नाही. नॉन पेशा क्षेत्रामध्ये 102 जागा आहेत. मागच्या वर्षीही रायगडमध्ये यापेक्षाही चांगल्या जागा होत्या. पुणे जिल्हा परिषद अंशतः पेशामध्ये येतो, परंतु पेशामध्ये तिथे कुठलीही रिक्त जागा दिलेली नाही. मात्र 50 जागा ज्या आहेत ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये दिलेल्या आहेत. नगर जिल्हा जो आहे त्याचाही काही भाग हा पेशा क्षेत्रामध्ये येतो, परंतु पेशा क्षेत्रामध्ये तिथे जाहिरातीमध्ये जागा नाही आहेत. पण 65 जागा ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर बीड जिल्हा दोन्ही ठिकाणी पेशाला पण जागा ऑब्व्हियसली नाही, तो जिल्हा पेशामध्ये येत नाही. नॉन पेशामध्ये मात्र 0 जागा आहेत. धाराशिव जिल्हा परिषदमध्ये तो पेशामध्ये येत नाही, पण 61 जागा ह्या धाराशिवमध्ये आहेत. मला वाटतं 2022 मध्ये धाराशिवला एस-टीच्या जागाच नव्हत्या, यावर्षी आलेल्या आहेत. सोलापूर जो जिल्हा आहे त्यामध्ये नॉन एस-टीला 198 जागा आहेत. गेल्या वर्षी पण मला वाटतं सेम 200 प्लसच्या वर जागा होत्या सोलापूरला. यावर्षी 198 आहेत. सातारा जिल्हा परिषदेला सुद्धा 208 जागा आलेल्या आहेत एस-टीच्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये. कारण सातारा किंवा सोलापूर, धाराशिव, बीड हे पेशा क्षेत्रामध्ये जिल्हे येत नाहीत. रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये 149 जागा ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टीच्या आलेल्या आहेत. हा सुद्धा जिल्हा पेशामध्ये येत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 78 जागा ह्या आलेल्या आहेत नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टीच्या. तिथे पेशाला तो पेशा क्षेत्रामधला जिल्हा नाही, त्यामुळे पेशाचा विषय इथे येत नाही. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तिथेही पेशा एरिया नाही आहे. 78 जागा ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस-टीच्या आलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये आणि ह्या ज्या जागा आहेत ह्या प्युअर झेडपीच्या आपण बघतोय. म्हणजे एक विश्लेषण घेऊ. झेडपीला ह्या जागा आहेत आणि त्यामध्ये कोल्हापूरमध्ये 183 जागा या मराठी माध्यमाच्या एस-टी प्रवर्गाला आलेल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदमध्ये 96 जागा आलेल्या आहेत. मागच्या वर्षी सुद्धा सांगली जिल्हा परिषदेला चांगल्या जागा होत्या, पण बऱ्यापैकी तिथं भरल्याच गेल्या नाही. कारण सेकंड राऊंडमध्ये पूर्णतः 1 ते 5ला डावलण्यात आला आणि सगळ्या जागा त्या ठिकाणी वरच्या वर्गाला गेल्या होत्या. पालघर जिल्हा परिषदमध्ये सर्वात हायेस्ट जागा आहेत पेशामध्ये 432 आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये आहेत 30. तर मला वाटतं पेशामध्ये फक्त पालघर जिल्हा, त्यानंतर ठाणे, गडचिरोली, अमरावती आणि जळगाव हे 4च जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पेशाच्या जागा आलेल्या आहेत. याचा अर्थ 13 जिल्हे जे आहेत जे पेशा क्षेत्रामध्ये येतात त्यापैकी फक्त 4 जिल्हा परिषदांना म्हणजे ऑलमोस्ट 9 जिल्हा परिषदांना पेशाच्या जागा नाही आहेत. आणि आपल्याला माहित आहे की का जागा त्या ठिकाणी जागांचं प्रमाण कमी झालं वगैरे. तर रिझर्वेशन पॉलिसी एस-टी पेशामध्ये बदललेली आहे. सुप्रीम कोर्टाचा जो काही टेम्पररी रिलीफ मिळालेला आहे त्याच्या बेसिसवरती बिंदू नामावल्या चेकिंग झाल्या आणि या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर फक्त जळगाव, अमरावती, गडचिरोली, ठाणे आणि पालघर हे 5 जिल्हा परिषदांना फक्त आहेत. याचा अर्थ 8 जिल्हा परिषदांना जागा नाहीत. आणि नॉन पेशा क्षेत्रामध्ये जळगाव, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर नागपूर, भंडारा,
गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि पालघर, म्हणजे जवळजवळ 18 जिल्हा परिषदांमध्ये या ठिकाणी जाहिरातीमध्ये मराठी माध्यमाच्या जागा टोटल 1559 जागा ह्या नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस टी प्रवर्गाच्या आलेल्या आहेत आणि पेसाच्या टोटल जागा आलेल्या आहेत 1306. तर दोघांचंही कॅल्क्युलेशन केलं, आता मुळात दोघांचंही कॅल्क्युलेशन करणं योग्य वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, एस टी पेसाच्या ज्या जागा आहेत त्या तेथीलच, म्हणजे पालघरमध्ये 432 जागा आहेत, तेथीलच एस टी प्रवर्गाचे उमेदवार तिथं मेरिटमध्ये असणार आहेत. दुसऱ्या जिल्ह्यातला तिथे उमेदवार चालणार नाही. त्यामुळे जरी जागा तिथे रिक्त राहिल्या तरी त्या दुसऱ्या जिल्ह्यातून भरल्या जात नाही. ठाणे जिल्हा परिषदाचीही तीच कंडिशन आहे, गडचिरोलीमध्ये तीच आहे. त्यामुळे ज्या 1306 जागा आहेत ह्या प्युअर पेशाच्या जागा आहेत आणि 1559 जागा आहेत या टोटली नॉन पेशा क्षेत्रामध्ये एस टीच्या जागा आहेत. तर अशा पद्धतीने हे विश्लेषण आहे जिल्हा परिषदांचं. जिल्हा परिषदांमध्ये या जागा आलेल्या आहेत एस टी प्रवर्गाच्या. आता दुसरा जो या व्हिडिओचा भाग आहे तो आपण बघणार आहोत. तो भाग म्हणजे आदिवासी विकास विभाग पेसा जागा शिक्षकांच्या. आता प्राथमिक शिक्षक जे आहेत, प्राथमिक शिक्षकांच्या जागा आहेत नाशिक विभागामध्ये 141, त्यानंतर ठाणे विभागामध्ये 124, अमरावती विभागामध्ये 81 आणि नागपूरमध्ये 90. नागपूर जिल्हा हा पेसामध्ये येत नाही, तिथे विभाग पकडलेला आहे. नागपूर विभागामध्ये मला वाटतं ठाणे, जर आपण एक्झाम्पल पकडलं की ठाणे, तर ठाण्यामध्ये जो काही भाग आहे, आता रायगडमधला काही भाग आहे पण तो पेसामध्ये नाही येत. तर जो भाग ठाणे विभागामध्ये येतो पेसाचा तेथीलच ह्या जागा आहेत. तर अशा टोटल प्राथमिक शिक्षक फक्त ह्या मराठी आहेत सुरुवातीच्या त्या 436 आहेत, म्हणजे 436 जागा ह्या पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या इंग्रजी माध्यमाच्या जागा जास्त आहेत. नाशिकमध्ये 404, ठाणेमध्ये 184, अमरावतीमध्ये 109 आणि नागपूर विभागामध्ये 171, अशा 862 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. दुसरा आहे शिक्षक संवर्ग म्हणजे माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या. नाशिकमध्ये 11, ठाण्यामध्ये 54, अमरावती विभागात 35 आणि नागपूर विभागामध्ये 138 जागा आलेल्या आहेत. माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत 5, नाशिकमध्ये 3, ठाणे विभागामध्ये 2. आता या कुठल्या शाळेमध्ये आहेत? ठाणे विभागामध्ये डहाणू प्रकल्पामध्ये येतात, जव्हार प्रकल्पामध्ये येतात, शहापूर प्रकल्पामध्ये येतात की पुण्यामधील काही प्रकल्पांमध्ये येतात, ते याच्यामध्ये विश्लेषण करता येत नाही, कारण जाहिरातीमध्ये तसं स्पष्टीकरण नाही. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षक संवर्ग जो आहे त्यामध्ये नाशिकला 88 जागा आहेत, ठाण्याला 64, अमरावती विभागात 50, नागपूर विभागामध्ये 49, असे 251 जागांची जाहिरात ही पवित्र पोर्टलला आलेली आहे. आता या ठिकाणी हे जे विश्लेषण जे केलेलं आहे, तर यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या ज्या जागा आहेत 436. मी तेच म्हणतोय की आदिवासी विकास विभागाची जाहिरात समजून घ्या. ह्या पेसाच्या जागा आहेत. ठाणे विभागामध्ये जर पालघर जिल्ह्यामध्ये दोन प्रकल्प येतात जे पालघर जिल्ह्यातील आहेत. याचा अर्थ या पालघर जिल्ह्यामधील जे पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत तेच या प्रकल्प जव्हार आणि डहाणूमध्ये येऊ शकतात. ठाण्यातले इकडे किंवा इकडचे ठाण्यामध्ये जातील असं पेशाचा रूल सांगत नाही. प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या 862 आहेत, माध्यमिक शिक्षक मराठी 138 आहेत, माध्यमिक शिक्षक इंग्रजी 5 आहेत आणि उच्च माध्यमिक शिक्षक मराठी 251, अशा 1692 जागा ज्या आहेत या पेसाच्या जागा पवित्र पोर्टलला
आलेल्या आहेत. आदिवासी विकास विभागाची जाहिरात मोठी आहे, नॉन पेसा आणि पेसाची. परंतु हे जे विश्लेषण आहे ते प्युअर पेसा जागांचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला याच्यातून जे काही असेल ते समजून आलं असेल. मित्रांनो, मी हे जे काही विश्लेषण मांडलेलं आहे ते EST पेसा आणि नॉन पेसा झेडपी जागांचं सुरुवातीचं जे काही मेन्शन केलं आहे ते मी झेडपी जागांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि दुसरं जे विश्लेषण केलेलं आहे हे प्युअर आदिवासी विकास विभागाचं पेसाच्या जागांसंदर्भात मी केलेलं आहे. इथे नॉन पेसाचं विश्लेषण नाही केलं. जिल्हा परिषदेला ज्या जागा आहेत त्या केलं. आता मुळात आदिवासी विकास विभागाचं विश्लेषण नॉन पेशातल्या जागांचं का नाही होऊ शकत आणि पेसाचंच का होऊ शकतं? तर आपल्याला माहिती आहे की पेसाच्या जागेवर फक्त EST उमेदवार लागतो आणि त्या जिल्ह्यातील स्थानिक. पण आदिवासी विकास विभागाच्या जाहिरातीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे बघा, की त्यामध्ये नॉन पेसा जागा आहेत आणि तिथे विश्लेषण नाही आहे. म्हणजे ESTला एवढ्या, ओपनला एवढ्या, तर असं विश्लेषण नाही. त्यामुळे उगाच चुकीचं विश्लेषण करून काही अर्थ नाही. तर अशा पद्धतीने हे विश्लेषण ST प्रवर्गाच्या जागांबाबत आदिवासी विकास विभाग आणि झेडपीचं मी या ठिकाणी केलेलं आहे. उर्वरित जे काही विश्लेषण आहे महानगरपालिका, नगरपालिका, त्यानंतर जे संस्थांच्या बाबतीमध्ये इतर विद्यानिकेतनचं आहे तर त्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ बघणार आहोतच. तुम्हाला हे माहिती कळाली असेल, मी ग्रुपला टाकतो. टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. दुसरी गोष्ट जाता जाता ही सांगतो की पवित्र पोर्टलचं प्रेफरन्स देण्याची लगेचच्या लगेच घाई करू नका. त्याचं कारण आहे की सध्या एरर येतोय. त्यामुळे बऱ्याच जणांचे मलाही मेसेज आले की सर पुढे जात नाही आहे, काय करावं? ते एरर आहे, एरर सॉल्व्ह होईल आणि त्यानंतर व्यवस्थित ह्या सगळ्याचं विश्लेषण करा, जागांचं विश्लेषण बघा आणि त्यानुसार प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. उद्या प्रेफरन्स म्हणजे एरर सॉल्व्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या EST प्रवर्गाच्या उमेदवारांपर्यंत हा पोचवा. जाता जाता एक विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे हा की EST पेसामध्ये जे सध्या कार्यरत आहेत, जे उमेदवार सध्या कार्यरत आहेत सगळ्या 13 जिल्हा परिषदांमध्ये. मित्रांनो, आता बघा, म्हणजे हे 5 ज्या जिल्हा परिषदा आहेत म्हणजे अमरावती, जळगाव, गडचिरोली, ठाणे, पालघर, तर अशा ज्या 5 जिल्हा परिषदांच्या EST पेसाच्या जागा आलेल्या आहेत. तर मला वाटतं तुम्ही ऑलरेडी जॉबला आहेत. सगळ्यांना आता त्या ठिकाणी परमनंट नियुक्ती दिलेली आहे. ज्यांना परमनंट नियुक्ती दिलेली आहे मी त्यांच्यासाठी बोलतोय. तर तुम्ही त्या ठिकाणी जे ऑलरेडी जॉबला आहेत त्यांनी पेसा आणि नॉन पेसामध्ये कोणीही प्रेफरन्स भरू नये असं मला वैयक्तिक वाटतं. कारण तुम्ही ऑलरेडी जॉबला आहेत. तुम्ही एक जागा भरल्यानंतर एक फक्त तुम्ही नॉमिनल भराल की मी अमरावती किंवा एक्झाम्पल आपण घेऊ की मी रायगडच्या जिल्हा परिषदेमध्ये नॉन पेसाच्या जागेवरती प्रेफरन्स देतो आणि तुम्ही जाणारच नाही आहेत. मुळात तुम्ही रायगड असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या नॉन पेशा क्षेत्रातल्या जागांवरती तुम्ही जाणारच नाहीत. कारण तुम्ही ऑलरेडी त्या जागेवरती, पेसाच्या जागेवरती ऑलरेडी जॉबला आहेत. जे ऑलरेडी शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांच्यासाठी बोलतोय. पण बऱ्याच जणांना हौस असते की मी त्या ठिकाणी प्रेफरन्सेस देतो, मग माझा नंबर लागेल आणि मग मी स्टेटसला लावेन की बघा माझी पुन्हा एकदा निवड झाली. सो हे फार वाईट गोष्ट आहे. त्याचं कारण सांगतो की आपल्या या एका चुकीमुळे एखादा बांधव राहू शकतो. मी मागच्या भरतीमध्येही आवाहन केलं होतं, याही भरतीमध्ये आवाहन करतोय की अशी चूक करू नका. कारण आपल्याला माहिती आहे की तुम्ही जाणारच नाही आहात इतर जिल्हा परिषदांमध्ये. कारण तुम्ही ऑलरेडी जॉबला इथं आहात, शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहात. जे नाही आहेत त्यांनी 100% प्रेफरन्स द्यायचा आहे. जे ऑलरेडी शिक्षण सेवक म्हणून पेसामध्ये असेल, नॉन पेसामध्ये नाही त्यांनी देऊ शकता. परंतु काही त्या ठिकाणी एखादा एक्झाम्पल आपण समजूया की धुळ्याचा पेसातला उमेदवार आत्ता सद्यस्थितीमध्ये इतर जिल्हा परिषदांमध्ये आहे आणि त्याला जवळच्या नॉन पेशा क्षेत्रातल्या
जागावर यायचं असेल तर तो त्याचा वैयक्तिक विषय आहे. तो प्रेफरन्सेस देऊ इच्छित असेल तर तो देऊ शकतो. कारण आपण त्याला कुणालाही नाही म्हणू शकत नाही. पण जे ऑलरेडी पेसाच्या जागेवरती कार्यरत आहेत, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांनी डबल पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्सेस देऊन आणि इतर जिल्हा परिषद म्हणजे मागच्या कन्व्हर्ट राउंडमध्ये मी बऱ्याच जणांना पाहिलं, की काही जणांनी अक्षरशः स्टेटसला लावलं, की बघा माझी डबल नियुक्ती झाली आणि तो गेलाच नाही. तर त्याच्यामुळे ती जागा वेकेंट राहिली आणि एखाद्या गरजू विद्यार्थ्याला जे अपेक्षित होतं ती जागा ती त्याला मिळाली नाही. तर एवढं जी काही चूक आहे ती आपण करू नये असं मला वैयक्तिक वाटतं. शेवटी प्रत्येकावर हा निर्णय आहे. मी माझं मत मांडलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.